म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठीही आता या लायब्ररीचा उपयोग होऊ शकतो. सर, आपण पाहिलं की भारताकडे या पारंपरिक औषधांचा एक ठेवा आहे. तर या येस. क्षेत्रात एक ग्लोबल कन्व्हेनर म्हणजे जागतिक संयोजक म्हणून भारत उदयास आलाय, हे या परिषदेनं कशा प्रकारे अधोरेखित केलंय? याच्यामध्ये खूप महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर उदाहरणच द्यायचं म्हणजे जी WHO ची जागतिक परिषदच आपल्याकडे आयोजन करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या एका याच्यावर याचं उत्तर समाविष्ट झालेलं आहे. महत्वाचं म्हणजे आणि दुसरं एक विषय असा आहे की 2022 साली आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2022 साली जामनगर येथे गुजरातमध्ये जामनगर येथे GCTM ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन अशा पद्धतीचं एक केंद्र जे की आतापर्यंत जर युनायटेड नेशन्सचे जे काही आउटलेट्स आहेत किंवा आउटपोस्ट आहेत, वेगवेगळे ऑफिसेस आहेत जागतिक स्तरावरचे, ते फक्त आणि फक्त विकसनशील विकसित देशामध्येच आहेत. मला या ठिकाणी अभिमानानं असं सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये हे जे सेंटर आहे हे पहिले सेंटर आहे जे विकसनशील देशामध्ये आहे, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहे. याचं कारणच एक असं आहे की भारत हा आज जागतिक संघटनेला सुद्धा, इव्हन युनायटेड नेशन्सला सुद्धा असं म्हणजे त्यांचं सुद्धा असं समज झालेलं आहे की बाबा पारंपरिक ज्ञान पद्धतीचं जे काही भांडार आहे ते फक्त आणि फक्त बरोबर आहे. भारतामध्ये आहे. आणि जर जागतिक लेवलला या पारंपरिक पद्धतीचा विकास करायचा असेल तर याचं जे काही लीडरशिप आहे, याचं जे बरोबर. काही नेतृत्व आहे ते भारतालाच दिलं गेलं पाहिजे. तर बरोबर आहे. या ह्याच्यातून ही एक गोष्ट बरोबर आपल्याला आहे. लक्षात आलेली आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात येऊन या